मित्रांनो नमस्कार। सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे शिंदे सेनेला सगळ्यात मोठा तगडा झटका। अखेर आमदार फुटला। या आमदाराने अखेर शिंदेंना जय महाराष्ट्र करत मित्रांनो राज्याच्या राजकारणावरती सगळ्यात मोठी खळबळ उडवून दिली। अखेर भाजपनेच केला शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम। इकडे काही आमदार उद्धव ठाकरेंच्या दिशेने येत असतानाच या आमदारांनी मात्र आणि मंत्र्याने मात्र एकनाथ शिंदेंची शिवसेना ही फसवी शिवसेना आहे, शिवसेना ही खरी ठाकरेंची आहे असं म्हणत आम्हाला माफ करा उद्धव साहेब, आम्ही चुकलो असं म्हणत राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिलेली आहे। नेमकी काय आहे बातमी मित्रांनो, सविस्तरपणे बातमी जाणून घेऊया। राज्याच्या राजकारणाला या बातमीने मात्र पुरती कलाटणी मिळालेली आहे। सविस्तर बातमी जाणून घेऊया। गद्दारी करणं आमच्या रक्तात नाही असे म्हणणारे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी 2022 साली गद्दारी केली आणि महाराष्ट्रासमोर हा इतिहास मांडला। शिवसेनेशी ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांचा राजकीय पक्ष, त्यांचं राजकीय करिअर कसं उद्ध्वस्त होतं याचा नमुना त्यांच्यासमोर नारायण राणेंचा होता। परंतु मित्रांनो आता एकनाथ शिंदेंनी ठाकरेंची शिवसेना देखील चोरली होती, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह देखील चोरलं होतं आणि पक्षावर दावा केल्याच्या नंतर एकनाथ शिंदेंना असं वाटलं सगळेच्या सगळं आपल्याकडे येईल, ठाकरेंचं दुकान कायमचं बंद होईल। मात्र मित्रांनो घडलं याच्या उलटच। ठाकरेंच्या शिवसेनेशी नवीन शिवसैनिक जुडले गेले। जे जुने गद्दार होते त्यांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली, नेते गेले, खासदार गेले, बडे बडे माणसं गेली, परंतु इकडे मात्र उद्धव ठाकरेंशी सर्वसामान्य शिवसैनिक पुढे जोडत गेला। ही ठाकरेंची कमाल शिंदेंना जवळून ओळखता आली नाही। मात्र ठाकरेंना सोडल्याच्या नंतर शिंदेंना समजतंय ठाकरे नावाचा ब्रँड हा फक्त मुंबईपुरता नाही, महाराष्ट्रापुरता नाही, तर देशाच्या संपूर्ण भागामध्ये ठाकरेंची जी दहशत होती ती आजही त्याच प्रकारे सबंध महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते। आणि मित्रांनो तशाच प्रकारे आज देखील एकनाथ शिंदेंना सोडणाऱ्या आमदारांच्या पाठीमागे बहुतांश नेते हे शिंदेंच्या जवळचेच आहेत। पहिलं नाव येतं मित्रांनो एकनाथ शिंदेंना सोडणाऱ्यांमध्ये, ते म्हणजे महेश शिंदे। एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातूनच येणार हे नाव, ते सातारा जिल्ह्यापर्यंत एकनाथ शिंदेंच्या सोबत होते। मात्र त्यांनी आता शिंदेंना नवा घरचा आहेर देत शिंदेंची शिवसेना फसवी शिवसेना आहे असं म्हणत मी कायमस्वरूपी भाजपचाच होतो आणि याही पुढे मी भाजपचाच राहील, शिंदेगडासोबत माझे कोणत्याही प्रकारचे संबंध नाहीत असं म्हणत त्यांनी आता भाजपचा झेंडा हातात घेतला आहे आणि त्यालाच अनुसरून मित्रांनो अनेक भाजपचे नेते आता शिंदेंची साथ सोडायला तयार झालेत। यातूनच मित्रांनो आपल्या जवळच्या पक्षाचा कसा काटा काढायचा हे भाजपकडून शिकावं हे सध्या जनमानसामध्ये सर्वांनाच माहीत पडलं आहे। आणि अखेर पहिला आमदार फुटला म्हणजे संपूर्ण पक्ष फुटण्याच्या तयारीत आहे। ही तर सुरुवात आहे। आगामी काळामध्ये काय काय होतं आहे हे बघण्यासाठी एकनाथ शिंदेंनी तयार राहावं असं उद्धव ठाकरेंचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये बच्चू कडूंसारख्या नेत्याला त्यांचा पक्ष संपवून, त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते संपवून आता शिंदेगडात प्रवेश करायला लावला आहे। यावरूनच समजतं आहे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंच्या पक्षाची नेमकी काय अवस्था झालेली आहे। मित्रांनो इकडे बच्चू कडूंनी मात्र दोनदा गद्दारी केली। पहिल्यांदा उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली आणि आता स्वतःच्या पक्षासोबतच गद्दारी करून बच्चू कडूंनी आपलं नवीन बस्तान मांडण्याचा प्रयत्न केला। मात्र ज्या दिव्यांगांसाठी, ज्या गरीब शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता म्हणून बच्चू कडूंची ओळख होती, आता मात्र बच्चू कडूंनी आपला संपूर्ण पक्ष एकनाथ शिंदेंना विकलाय का अशी अवस्था आता बच्चू कडूंची झालेली दिसते। यामुळे बच्चू कडू नेमकं यांना साधायचं काय होतं, स्वतःला आमदारपद, स्वतःला मंत्रिपद घ्यायचं होतं म्हणून त्यांनी स्वतःचा पक्ष खाल्लाय का, अशा सविस्तर बातम्या आता सोशल मीडियावरती बच्चू कडूंना ट्रोल केलं जात आहे। यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची इकडे होत असणारी पडझड आणि दुसऱ्यांचे पक्ष आपल्या ताब्यात घेऊन त्यांना करावा लागणारा प्रवेश ही शिंदेगडाची मोठी अडचण आगामी काळामध्ये त्यांनाच खूप महागात पडणार आहे।
इतरत्र मित्रांनो, आमदार मंत्री हे लवकरच सोडतील, परंतु पहिला झटका मात्र त्यांच्याच गावातून झाल्यामुळे शिंदेंना मात्र आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठे धक्क्यावर धक्के बसतील. ही या क्षणाची सगळ्यात मोठी घडामोड सध्या मुंबईतून येते. मित्रांनो, या पक्षप्रवेशाबद्दल आगामी काळात लवकरच समजेल, परंतु शिंदेंचे एक एक आमदार फोडण्यात भाजपला मात्र खूप रस आहे, हे मात्र नक्की.